सेम 2 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्याच आधारित हा क्वेश्चन असणार आहे. आता ह्या वेळेस बघा आपण ती एक स्टेप ऍड केली होती, हा प्लस इकडे आला मायनस होणार. आता ते करायचं नाही आपल्याला, डायरेक्ट सॉल्व्ह करायचं आहे. बघा 7 आणि 1 बघा या ठिकाणी 7 आणि 1 8, 8तून 4 गेले, उरणार किती 4, 4 आणि 9, 4 आणि 9 किती होणार इथे बघा 4 उरले, 4 आणि 9 किती होणार 13 होणार, 13 मायनस 3 हा काय करायचा इथेच आपल्याला मायनस समजायचा आहे आणि इज इक्वल टू 0 अशा प्रकारे. तर 13, 13तून या ठिकाणी बघा परत करूया 7 आणि 1 8, 8तून 7 आणि 1 8, 8तून 4 गेले राहणार 4, 4 आणि 9 किती होणार 13, 13तून 3 गेले उरणार 10 0 हातच्याला 1, हातच्याला 1 लगेच इथे देऊन द्यायचा आहे आपल्याला. 1 आणि 1 2, 2 आणि 4, 2 आणि 4 6 या ठिकाणी बघा 2 आणि 4 6, 6तून जर 2 गेले उरणार 4, 4 आणि 1 5, 5तून 8 गेले, नाही सॉरी या ठिकाणी बघा पहिल्यापासून 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6तून 2 गेले 4 उरणार, 4 आणि 1 5, 5 झाले आणि इथे बघा 4 आहे, 5तून 4 गेले राहणार 1 अशा प्रकारे 10. आता ज्या दशक स्थानी 10 आहे या ठिकाणी आहे, या ठिकाणी या ठिकाणी, आता हे 2 इलिमिनेट झालेले आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा उरला 1, त्यानंतर आता शतक स्थानी बघा 2, 2 आणि 8 10, 10तून 7 गेले, 10तून 7 गेले 3 उरणार बघा, 3 उरले, 3 आणि 8 किती 11, 11 झाले, 11तून बघा 11तून 8 गेले, 11तून जर 8 गेले उरणार या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी 11, 11तून 8 गेले राहणार 3 म्हणजे 310 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे.